मुंबई-आग्रा महामार्गावरील चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट व फायनान्स कंपनीचे कार्यालय शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले व तिजोरी चोरण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांकडून तिजोरी न फुटल्यामुळे तिजोरी नाल्यात फेकून चोरटे पसार झाले। घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक, श्वान पथक व ठसे तज्ञ पथक हजर झाले। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। श्वान पथकास अधिक मागमूस लागू शकले नाही। मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली जवळील चोलामंडलम फायनान्स कंपनीचे कार्यालय शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडले। यात सुमारे 300 किलोची तिजोरी बाहेर काढून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तिजोरी न फुटल्यामुळे तिजोरी नाल्यात फेकून चोरटे पसार झाले। सदर तिजोरीत 4 लाखांची रोकड असल्याचे सांगण्यात आले। याबाबत सकाळी 8 वाजेच्या सुमारास ऑफिस बॉय कार्यालय उघडण्यास आला, त्यावेळी त्यास कार्यालयाचे शटर तोडलेले दिसले। त्यामुळे त्याने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यास घटनेची माहिती दिली। घटनास्थळी ताबडतोब चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह श्वान पथक व ठसे तज्ञ दाखल झाले। श्वान पथक नाल्यापर्यंत गेले, तिथून चोरटे दुचाकीने पसार झाल्याचा अंदाज आहे। कार्यालयातून मागे नाल्यात तिजोरी फेकून फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, परंतु ते यात अयशस्वी झाल्यामुळे तिजोरीतील 4 लाख रुपये सुरक्षित राहिले। याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। त्या ठिकाणाहून चोरांनी या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या फायनान्स इन्स्टिट्यूटमध्ये घुसून तिजोरीची जी बेस आहे ती फोडून तिजोरी खाली नेऊन नाल्यात ती फोडण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ती तिजोरी काही फुटलेली नाही आहे, ती सुरक्षित आहे। फायनान्स कंपनीचे जे मॅनेजर आहे आणि त्यांचा स्टाफ आहे त्यांनी आम्ही पोलिसांनी ती व्हेरीफाय केली। आपण फिंगरप्रिंट आणि डॉग युनिट यांना पाचारण करून त्यांच्याकडे ती तपासणी करून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आता आपला तपास सुरू आहे, परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची काही चोरी झालेली नाही, प्रयत्न केलेला आहे पोलिसांनी, त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करू। मंडलम फायनान्सचे मॅनेजर आहे। आज सकाळी आमचा एक टीम लीडर तो ऑफिसला एंट्री केल्यानंतर त्याला सर्व आढळून आलं की ऑफिस फोडलेलं आहे आणि जी ऑफिसची जी तिजोरी आहे ती खाली नाल्यामध्ये दिसते। तर त्यानुसार आम्हाला सर्वांना लगेच समजल्यावर सर्वजण एकत्र आल्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस व त्यांचे साहेब सर्वजण आले आणि त्यांनी त्यांची कारवाई प्रमाणे सर्व चेकिंग केलं। नंतर डॉग्स आले, त्यांनी ते त्यांच्या कारवाई पूर्ण केलेली आहे।